नमस्कार मित्रस्वनी. आज ना ऐराणी बातम्या. लालबागना राजानं आज संध्याकाळी 7 वाजता प्रथमच भाविकसले दर्शन व्हावशे. फिजीना प्रधानमंत्री सिटिवेनी राबुका आजपासून भारतना 3 दिवस दौरावर. अमेरिकी ओपन टेनिस टूर्नामेंट आजपासून न्यूयॉर्कમાં શરૂ. મોસમ વિભાગની આજ પૂર્વી રાજસ્થાનમાં મુસળધાર પાવસના ઇશારા જારી કરેલે. ગૃહમંત્રી અમિત શાહ દિલ્હી વિધાનસભામાં અખિલ ભારતીય અધ્યક્ષ સંમેલનનું ઉદ્ઘાટન કરાવશે. રામ મંદિર ટ્રસ્ટના સદસ્ય બિમલેન્દ્ર મોહન પ્રસાદ મિશ્ર યાસનું નિધન. ગણેશ ઉત્સવમાં દરમિયાનમાં મેટ્રો મુંબઈમાં મધ્યરાત્રિपर्यंत सुरू राही. 11वीना प्रवेशपासून 1,93,000 विद्यार्थी वंचित. 29 ऑगस्टला रोज शेवटली गुणवत्ता यादी जाहीर व्हावशे. लोक आग्रहास्तव घरत गणपती चित्रपट 29 ऑगस्टपासून चित्रपटगृहाમાં प्रदर्शित व्हावशे. 1 कोटी बहिणीसले लखपती दिदी करणार महाराष्ट्रना मुख्यमंत्री यासनी घोषणा. टिकटॉकवरील बंदी कायम शे. जागतिक तिरंदाजी स्पर्धाમાં महाराष्ट्रना गाथा खडके व शर्वरी शेंडे या दोन्हीसले कांस्य पदक भेटणं. शिक्षण विभागना योजनासनी माहिती जनताले व्हॉट्सअपद्वारे भेटावशे. नागपूर महानगरपालिकाમાં 174 पदसनी भरती व्हावशे. 9 सप्टेंबर अर्ज करानी शेवटली तारीख शे. कबूतरसना मानववर परिणाम जो होई राहना त्याना अभ्यासासाठी समिती स्थापन करेल शे. शनी शिंगणापूરમાં तेल अभिषेक व दर्शन आज बंद राही बर का. जुन्या गाडीसनं रजिस्ट्रेशन महाग व्हयनं. भारतनी फिरकी गोलंदाज गौहर सुलतानानी आंतरराष्ट्रीय क्रिकेटમાં निवृत्ती લીધી. सरकारने खाजगी पूर्व प्राथमिक शाळांसनी नोंदणी अनिवार्य करेल शे. रामटेक येथील कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठना कुलगुरू हरिराम त्रिपाठी यासनं उत्तर प्रदेशना कुशीनगर जिल्हाમાં अपघाती निधन. पुणे जोधपूर रेल्वे 10 सप्टेंबरपासून खानदेशમાં सुरू होवानी शक्यता शे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी 25 ऑगस्टपासून 2 दिवस गुजरातना दौरावर जावावशेतस. आज 15 वर्षમાં भारत 15 वर्षમાં अंतरिक्षમાં 100पेक्षा जास्त उपग्रह सोडावशे. नोव्हेंबરમાં केरळ फिफा मैत्री मॅच खेवावशे. विश्व चॅम्पियन अर्जेंटिनानी फुटबॉल टीम. वाराणसीમાં पर्यटकांसाठी गंगोत्री क्रूज सेवा सप्टेंबરમાં सुरू व्हावशे. महान गायक मुकेशनी आज पुण्यतिथी. मुकेशना यादમાં जर सांगाना जाए तर राज कपूरनी आवाज बनी गई था गायक मुकेश. लालबागना गणेश पंडालમાં दररोज 20 लाख भाविक लेतच दर्शन. पुल्ली बातमी शे. आयकर अधिनियमना बाराમાં नवीन आयकर अधिनियम 2025ले राष्ट्रपतींनी मंजुरी भेटणी. पुल्ला वित्त वर्षपासून लागू होई अधिनियम. 3000 महिला सेवा सहकारी संस्थातले सरकार कामे देवावशे. सोनामा 1000 ते चांदीमा 2500 रुपयांनी वाढ. सर्जिओ गोर यासनी भारतમાં अमेरिकाना नवीन राजदूत म्हणीसन निवड व्हयनी. भारतीय हवाई हद्द 24 सप्टेंबरपर्यंत पाकिस्तानसाठी बंद. 20 वर्षातील कुस्तीમાં काजल डोचकले भेटणं सुवर्ण पदक. राज्यना 29 महानगरपालिकासनी निवडणूक सप्टेंबરમાં होऊ शकस. दशावतार चित्रपटना जबरदस्त ट्रेलर रिलीज. प्रख्यात कॉमेडियन आणि ॲक्टर जसविंदर भल्ला यासनं निधन. सीमा शुल्कसना नियमसमुळे अमेरिकाले जाणारी टपाल सेवा स्थगित. मेसी नोव्हेंबરમાં भारतમાં येवानी दाट शक्यता. येस बँकમાં व्हावशे सर्वात मोठी परदेशी गुंतवणूक. मनोज वाजपेयीना इन्स्पेक्टर झेंडे क्राईम थ्रिलर चित्रपट 5 सप्टेंबरले OTTवर रिलीज व्हावशे. दक्षिण पुल्ली बातमी से क्रिकेट विश्वकपनी. दक्षिण आफ्रिकाना 8 शहरसમાં वतीन 2027ना वनडे विश्वचषकना सामना. 5 लाख भाविकसनी कालदिन शनिवारले लीधं शनिदेवनं दर्शन. पुल्ली बातमी हे शैक्षणिक क्षेत्रनी. टायपिंग परीक्षासना निकाल जाहीर व्हयना. इंग्रजीમાં 69% तर मराठीમાં 62% विद्यार्थी उत्तीर्ण व्हयनात. मित्रस्वनी या होतात आजना ऐराणी बातम्या. तुम्ही ऐका त्याबद्दल धन्यवाद. आणि 2 मित्रसले नक्की वाट लावा. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.